Dear friends, welcome to our English class. We will learn English grammar. Our unit is grammar. Subunit is be unable to. In order to learn about this topic, we will observe some sentences. आपण काही वाक्यांचं निरीक्षण करू. Observe the following pairs of sentences. First, we cannot solve this problem. We are unable to solve this problem. Second, she cannot climb the hill. She is unable to climb the hill. Third, you cannot join the army. You are unable to join the army. Here you will observe that in the first sentence, cannot is replaced by are unable to. इथं आपल्याला असं आढळतंय की पहिल्या वाक्यात कॅनॉटच्या जागी आर अनेबल टू हे शब्द आलेले आहेत. इन द सेकंड सेंटेन्स कॅनॉट इज रिप्लेस्ड बाय इज अनेबल टू. दुसऱ्या वाक्यात कॅनॉटच्या जागी इज अनेबल टू हे शब्द आलेले आहेत. अँड इन द थर्ड सेंटेन्स इट इज रिप्लेस्ड बाय आर अनेबल टू. तर तिसऱ्या वाक्यात कॅनॉटच्या जागी आर अनेबल टू हे शब्द आलेले आहेत. दॅट मीन्स वी हॅव यूज्ड द प्रेझेंट फॉर्म्स ऑफ टू बी. आपण टू बीची वर्तमान काळी रूपं वापरली आहेत. अँड देन वी हॅव यूज्ड द वर्ड्स अनेबल टू. हिअर वी कॅन से दॅट कॅनॉट कॅन बी रिप्लेस्ड बाय एम अनेबल टू, इज अनेबल टू और आर अनेबल टू. कॅनॉटच्या जागी हे शब्द आपण घेऊ शकतो. हिअर यू रिमेंबर दॅट इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ आय, यूज एम अनेबल टू. इफ इट बिगिन्स विथ ही, शी, इट, use is unable to. And if the sentence begins with you, we or they, use are unable to. In this way we can form the first structure of the sentence. आपण पहिल्या वाक्याची रचना अशा पद्धतीने तयार करू शकतो. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस अनेबल टू प्लस रिमेनिंग सेंटेन्स. कर्त्यानंतर एम इज आर ही टू बीची वर्तमान काही रूपं, नंतर अनेबल टू आणि नंतर उर्वरित वाक्य आहेत तसं लिहायचं. नाव अगेन यू ऑब्झर्व द फॉलोइंग पेअर्स ऑफ सेंटेन्सेस. फर्स्ट, आय कुड नॉट ब्रेक द आईस. आय वॉज अनेबल टू ब्रेक द आईस. सेकंड, ही कुड नॉट गो टू द मार्केट. ही वॉज अनेबल टू गो टू द मार्केट. थर्ड, दे कुड नॉट अटेंड द पार्टी. They were unable to attend the party. Here you will find, इथं तुम्हाला असं आढळेल की in the first and second sentence could not is replaced by was unable to. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात could notच्या जागी was unable to शब्द आले. आणि in the third sentence it is replaced by were unable to. तिसऱ्या वाक्यात could notच्या जागी were unable to शब्द आलेत. We can say that instead of using could not, we will have to use was unable to or were unable to. Here also you remember that if the sentence begins with I, he, she, it, use was unable to. And if it begins with you, we or they, use were unable to. So we can form the second structure like this. Subject plus was were plus unable to plus remaining sentence. करता नंतर टू बीची भूतकाळी रूपे वॉज विअर, नंतर अनेबल टू आणि उर्वरित वाक्य आहे तसं लिहायचे. बाय युझिंग दीज टू स्ट्रक्चर्स यू कॅन रीराईट मेनी सेंटेन्सेस बाय युझिंग अनेबल टू. आय होप यू हॅव अंडरस्टूड धिस फ्रॉम दिस लेसन. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली.